नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या निवडणुकीचे वारे पूर्ण देशभरात वाहू लागलेले। प्रत्येक प्रचारामध्ये आपले आपले कार्यकर्ता, पक्षातले कार्यकर्ता कामाने जोमलेले आहे। कुठला उमेदवार 4 तारखेला निवडून येणार ते नंतरची गोष्ट आहे, पण सध्या प्रचार जोरात चालू आहे। आमच्याबरोबर उपस्थित महायुतीचे कार्यकर्ता आता उपस्थित आहे। फुलपाडा विभाग आहे विरार पूर्वेला, इकडे बहुजन विकास आघाडीचा गड मानला जातो। त्या विभागात महायुतीचे कार्यकर्ता जोराने प्रचार करत आहे। सध्या आमच्याबरोबर कार्यकर्ता उपस्थित आहे, आम्ही त्यांच्याकडे चर्चा करणार आहे। किती दिवस उरलेले आणि किती दिवसापासून ते प्रचार करत आहे आणि काय वाटतं त्यांना किती मतांनी त्यांचा उमेदवार निवडून येईल। नमस्कार ताई, आपलं नाव सांगा। माझं नाव शीतल नवीन कदम आहे। मी जिल्हा संघटक आहे वसई नालासोपारा विधानसभामध्ये आणि यावेळी इथे जोरदार प्रचार चालू आहे आणि 100% विजय आमचाच होणार आहे, महायुतीचा आमचाच विजय होणार आहे। अब की बार 400 पार हे नरेंद्र मोदीजींना आम्ही निवडूनच आणणार आहे आणि हेमंत सावरांना आम्ही जोरशोरमध्ये त्यांचा प्रचार करून आमचे महिला आघाडी प्लस आमची पुरुष मंडळींना आम्ही खांद्याला खांदा लावून, आमच्या महिला पण उभ्या आहे, तुम्ही दिसत आहे, त्यामुळे यावेळी विजय आमचाच आहे। काय एक ठिकाणी गद्दार बोलला जातो, एक ठिकाणी निष्ठावान, त्या पक्षातनं आपण बिलॉंग करतो, असं काय वाटतं का गद्दार खरं कोण आहे आणि कुठला पक्षांचा दावेदार जास्त आहे? बघा, हे तर तुम्हाला 4 जूनलाच कळेल कोण गद्दार आहे आणि कोण सही आहे, कारण आता आम्ही कसं बोलत नाही, आम्ही प्रचारातून दाखवतो आणि तुम्हाला रिझल्ट नक्कीच 4 जूनला कळेल की कोण सही आणि कोण गद्दार आहे। काय सांगतील ताई, आपलं नाव सांगा पहिलं। माझं नाव नेहा मिलिंद वैद्य आहे आणि भाजपाची मी कार्यकर्ता आहे। काय वाटतं यावेळी भाजपाचा छाप वसई विरार पालघर जिल्ह्यामध्ये काय परिवर्तन दिसेल का? हो, नक्कीच दिसणार आहे, कारण की यावेळेस भाजप सरकारच पुढे येणार आहे, महायुतीचाच विजय होणार आहे, हे निश्चित आहे। मॅडम काय सांगणार, आपलं नाव सांगा। मी अर्पिता पडवळ, उपतालुका संघटक, शिवसेना। काय वाटतं ह्याच्या अगोदर पण तुमचे खासदार होते, आता ते भारतीय जनतामध्ये प्रवेश झाले, काय पण महायुतीचे ते एक भाग आहे, काय वाटतं त्यांनी कामगिरी केली आहे का अशी का ते परत एकदा तुमचे पक्ष? त्यांनी पण कामगिरी केलेली आहे। महायुतीचे आम्ही आता सर्व पक्ष इथे आहोत प्रचारासाठी, तर त्या खासदारांनी पण काम केलेलं आहे, हे पण खासदार काम करतील, आपल्या विकासाचं नाव करतील आणि आपला विकास घडून आणतील, हे मला माहीत आहे आणि आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना पण माहीत आहे। सर्व पक्ष आम्ही इथे एकत्र आहोत, तर आम्हाला माहीत आहे की आम्ही जिंकून येणार आणि मोदीजींना आम्ही जिंकून आणणार। काय सांगणार शिंदे मॅडम, तुम्ही प्रत्येक टायमाला एक उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर होते आणि आत्ता सुद्धा शिंदे बरोबर आहे, तुम्ही शिवसेना सोडला नाही, पण इकडचा जे गेले अनेक वर्ष काय काय राजनीतिक चालू ते तुम्ही पाहिलं आहे, काय सांगणार यावेळी कोणाचा सरकार बनेल? निश्चितच आपके बार 400 पार मोदीजी नक्की निवडून येणार आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब एवढे 18 तास काम करत आहेत, त्यांच्या जोडीला आहेत आणि एवढे सगळ्यांची महायुती आहे। या महायुतीमध्ये फक्त आणि फक्त आमच्या महायुतीचाच विजय होणार आहे। महायुतीचा आमच्याबरोबर इकडचे वसई तालुका प्रमुख, आमच्याबरोबर अजून मनसेचे पण कार्यकर्ता उपस्थित, जे महायुतीचा एक भाग आहे। राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा त्यांना दिलेला आहे, आम्ही त्यांच्याकडनं पण जाणार आहोत। काय सांगणार साहेब, कसं वाटतं यावेळी तुम्ही कुठल्या पक्षाबरोबर जुळलेले आहे आणि महायुतीचा पक्ष म्हणून तुम्ही सहभागी आहे, काय वाटतं इकडे किती मतांनी तुम्ही जिंकून येणार? नाही, भरपूर लीडनेच आम्ही जिंकून येणार, कारण कसं माहिती आहे की राजसाहेबांनी जो पाठिंबा दिला तो कुठलीही अटी शर्त न देता दिलेला आहे आणि मोदी साहेबांचं काम बघून साहेबांनी दिला आहे। विरोध केला होता, तो विरोधाचा विरोध होता असेल तो विषय वेगळा होता, पण आता मोदी साहेबांचं काम बघून राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला असताना आम्ही पण प्रचारात सर्व सक्रिय सहभाग घेतो आहे आणि सर्वजण काम खांद्याला खांद लावून, शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा मनसे असेल किंवा RPI असेल, सगळे कार्यकर्ते एक मताने करणार। त्याच्यामुळे बाकीचे विरोधक काही बोलत असतील, पण यावेळी 400 पार होणार हे नक्की आणि ठासून आणि घासून मोदी सरकार केंद्रामध्ये बसणार एवढं नक्की आहे। एक बोलला जातो की उत्तर भारतीय समाज हे BJPकडे मोठा वर्ग आहे आणि उत्तर भारतीय समाजाला कुठे ना कुठे त्यावेळी मनसेने दुखवला होता, तर अशी नाराजगी कुठे या मतदारसंघामध्ये दिसून येत नाही? अशी कुठेच नाही, कारण कसं माहिती आहे उत्तर भारतीयांचा त्यावेळी मेळावा गेल्यानंतर राजसाहेबांची उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये जेव्हाच याला त्याच्यानंतर राजसाहेबांनी स्वतः सभा घेऊन त्यांना उत्तर भारतीयांचे काय विषय आहेत किंवा त्याच्याबद्दल काय राजसाहेबांची भूमिका ही त्यांना पटवून दिलेली होती। त्याच्यामुळे तो विषय उत्तर भारतीय किंवा मराठी किंवा अमराठी असा विषय कुठे नाही, आता फक्त विषय आहे की फक्त मोदी साहेब आणि बाकीचे, कारण जे
मला बाकीच्यांना जे गद्दार बोलतात त्यांनी 2019ला गद्दारी करून स्वतः बाळासाहेबांचे विचारांशी गद्दारी करून त्यांनी सरकार स्थापन केलं. ही गद्दारी त्यांनी स्वतः केलेली आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी किंवा राजसाहेबांबद्दल किंवा बाकीच्या शिंदेसाहेब असेल किंवा याच्याबद्दल गद्दारी त्यांनी केली ही बोलू नये. कारण कसं की बाळासाहेबांचे जे विचार त्या बाळासाहेबांच्या विचारांना त्यांच्याच मुलांनी तिलांजली दिली आहे हे सत्य आहे. हे लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोक सुज्ञ आहेत आणि यावेळी मोदी साहेबांना लोकांचा सर्व पाठिंबा आहे आणि मोदी साहेबांनाच निवडून देणार एवढं नक्की आहे. बघितलं कशा प्रकारे मनसेचा पण जोश इकडे महायुतीबरोबर आहे. आता आमच्याबरोबर वसई तालुक्याचे जाणेमाने वसई तालुक्याचे प्रमुख सुदेश चौधरी उपस्थित आहे. ह्यांचं दायित्व आहे कारण की काही वेळा अगोदर याच एरियामध्ये ते सभापती झाले होते. त्यांचा पक्ष होता बहुजन विकास आघाडी, पण काही कारणामुळे त्यांनी पक्ष परिवर्तन केला. पण आज पूर्ण दमखमनी ते महायुतीबरोबर जुळले आणि त्याचं काम करत आहे. काय सांगताल सुदेश चौधरी साहेब, आपण ह्यावेळीसुद्धा एक मोठ्या प्रमाणात लोकसंख्या घेऊन प्रचाराला उतरलेलं आहे. या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा यांनी आई जीवदानीचं दर्शन घेऊन या ठिकाणून प्रचाराचं त्यांचा शुभारंभ केला. आणि आपल्याला कल्पना असेल की त्या दिवसापासून मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवतो. गेले अनेक वर्ष प्रचाराची धुरा मी सांभाळलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे हे जे आमच्या महायुतीतील जे घटक पक्ष आहेत त्यांचे सगळे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते जोमाने काम करतील आणि आमचा उमेदवार निश्चितच निवडून येईल. कारण की जे तुमचे खासदार होते अगोदरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित तुमचे होते, त्यांना तिकीट नकारता गेली. आता त्यांनी ते BJPमध्ये समावेश केला, पण कुठे ना कुठे शिंदे गटातले कार्यकर्त्यांच्या मनात मुठाव काही नाही. असं काही नाही आहे. सुरुवातीला थोडीशी नाराजी असते. ती त्यांनी नाराजी देखील प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली, परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत देऊन त्यांनी क्लिअर केलेलं आहे की शेवटी मी ह्या महायुतीचा एक घटक आणि त्याच्यामुळे माझं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मी दिलेल्या उमेदवाराचं काम मी इमाने इतबारे करणार आणि त्या उमेदवाराला मी निवडून आणणार असं खुद्द राजेंद्र गावितांनी सांगितलेलं. आणि ते स्वतः निवडणूक प्रचारामध्ये सक्रिय सहभाग देखील त्यांचा आपण पाहिलेला असेल. यावेळी स्वतः हितेंद्र ठाकूर रात्रीचे 1-1 वाजतापर्यंत रॅली करत आहे, लोकांमध्ये भेटत आहे. काय वाटतं त्यांना, असं वाटतं का मतदारचं काही ना त्यांचं जे लांब झालेलं आहे ते 3.5 वर्ष त्यांचे नगरसेवक नव्हते तरी त्यांची कामगिरी कुठे कुठे मागे झालेली आहे, त्यामुळे ते लोकांमध्ये भेटत आहे का, त्यांना असा विश्वास आहे का आमची पक्ष निवडून येणार? नाही 2019ची विधानसभेचं निवडणुका तुम्ही पाहिलं तर ते स्वतः आणि त्यांचं सर्व कुटुंब रस्त्यावर उतरलं होतं प्रचारासाठी आणि ते हे नेहमीच करतात. गेल्या लोकसभेच्या 2 निवडणुका देखील त्यांनी ह्याच प्रकारे प्रचार केलेला आहे, ह्याच प्रकारचे त्यांनी दावे केलेले आहेत. परंतु आमची लढत ही त्यांच्याशी नाहीच आहे. आमची लढत महाविकास आघाडीशी आहे. महाविकास आघाडी आहे आणि आमची लढत होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचा पक्ष 1 नंबरचा पक्ष आहे. आमचे महायुतीतले कार्यकर्ते उत्साहाने काम करतात. त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीला आम्ही तरी आजच्या घडीला गिनतीत पकडत नाही आहेत. काय वाटतं 13 तारखेला स्वतः गृहमंत्री देशातले गृहमंत्री अमितजी शाह त्यांचं आगमन होणार आहे, काय वाटतं काय परिवर्तन आणि त्यांच्या भाषणानंतर अजून कार्यकर्ता तुमच्याबरोबर जोडून जाणार? निश्चितच आदरणीय अमित शहाजी ज्यावेळी बोलतील ते ह्या भागातल्या लोकांना संबोधित करतील. इथल्या ह्या ज्या समस्या आहेत गेली अनेक वर्षे ज्यांची सत्ता आहे, ज्यांनी या ठिकाणी कामं केलेली नाही आहेत. आज आपल्याला कल्पना असेल की वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे. इतक्या गरमीमध्ये इतक्या वेळा लाईट जाते आणि मग ज्यावेळी आपण कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचं केंद्र शासनाने केलेली कामं असतील, राज्य शासनाने केलेली कामं असतील, त्या कामाचं श्रेय आपण घेता. वेगळ्या मुलाखतीतून वेगवेगळे पदाधिकारी त्या कामाचं श्रेय घेतात. मग हे जे अपयश आहे, ह्या ज्या लोकांपुढे ज्या समस्या आहेत, आज रहदारीचा समस्या आहे, आज पाण्याची समस्या आहे, मग ह्याचं क्रेडिट कोण घेणार? मग ह्याचं देखील उत्तरदायित्व तुमचं आहे. तुमच्या फेल्युअरमुळे आज लोकांना इथे ह्या सगळ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात आणि निश्चितच त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये लोक त्यांना दाखवून देणार आहेत. अगर तुमचा पक्ष तुमचा उमेदवार जिंकून आला, पहिला दायित्व काय असणार आहे त्यांचं पालघर जिल्ह्यासाठी? आमचे उमेदवार हे पेशाने डॉक्टर आहेत आणि त्यांनी स्वतःच हे सांगितलेलं आहे की ह्या जिल्ह्यामधल्या ज्या आरोग्याच्या विषयी जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी हाताळणार आहे आणि निश्चितच एक उच्च विद्याविभूषित असा माणूस या लोकसभा मतदारसंघासाठी लाभलेला आहे. आणि आमचा देखील प्रयत्न असेल का ह्या भागातल्या ज्या काही नागरी समस्या आहेत, ह्या समस्या अगदी 48 तासात किंवा अगदी लगेचच काय फरक पडेल अशातला, परंतु या भागातल्या ज्या समस्या आहेत ह्या आम्ही निश्चितच त्यांच्या माध्यमातून
केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, येथील महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. बघितलं, हे होते सुदेश चौधरी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ता. त्यांचं म्हणणं आहे का लवकरात लवकर आमचा खासदार लोकसभामध्ये बसेल आणि इकडची आरोग्य सेवा होती, कारण की ते स्वतः डॉक्टर आहे, ते पहिलं त्याचा हाताळं घेणार आणि